नागपूरमधल्या आमदार निवासमध्ये सध्या विद्यार्थी राहत आहेत का असा प्रश्न आहे, कारण एसआयआरच्या कामासाठी विद्यार्थी आणल्याचा आरोप होतो आहे आणि शिवसेना युबीटीच्या पदाधिकाऱ्यांनी भाजपवर हा आरोप केलाय। एसआयआरच्या कामासाठी भाजपनं विद्यार्थ्यांना आणून आमदार निवासातल्या 60 खोल्यांमध्ये ठेवल्याचा दावा ठाकरेंच्या शिवसेनेनं केला आहे। विद्यार्थ्यांचं कोणतंही ओळखपत्र न घेता वेगवेगळ्या आमदारांच्या नावानं विद्यार्थ्यांना या खोल्या उपलब्ध करून दिल्याचा आरोप ठाकरेंच्या शिवसेनेच्या अपूर्वा पिट्टलवार यांनी केला आहे। त्या 3 महिन्याच्या कालावधीसाठी जे विद्यार्थी थांबले त्या एकही विद्यार्थ्यांचं नाव आमदार निवासांच्या अधिकारीकडे नाहीये, कोणाचंही आयडेंटिटी प्रूफ नाहीये। म्हणजे जर इथे आतंकवादी येऊन थांबले असतील तरी इथल्या कुठल्याही प्रशासनाला माहिती नाहीये की आमदार निवासामध्ये मागच्या 2 महिन्यापासून कोण थांबताय। आम्ही युवा सेनेचे इथे धाड टाकली असतात, इथले वर्धेचे जितके स्टुडंट्स बळजबरीने इथे आणले गेले होते त्यांना पळवून काढण्यात आलंय आणि आम्ही त्यांना जाब विचारल्यास त्यांनी सरळ सांगितलंय की आम्ही भारतीय जनता पार्टीसाठी एसआयआरच्या कामासाठी आम्हाला इथे आणलं होतं आणि आम्हाला 600 रुपये प्रतिदिन इथून आम्हाला पैसे त्यांच्याकडून देण्यात